देतो ना दूध बिस्किट निरट टेमलतच राहतं कधी पाहिलं काय खातही नाही दिलं तर अर्धा अर्धा 1-2 तास खात नाही ना दे आले काही नाही तुले निरट टेमलत राहते एनी टाइम त्या काय बाप घरी नाही दे पैसे नाही बिस्किट आहे बिस्किट खात असन तर खाय काय ठेत एवढीच आहे पण कधीच लढत नाही त्यासारखी बोंबलत नाही आलं ते खाऊन घेते त्यासारखं नाहीये तू तर लस आहे निरट टेमलतच राहतं कधी पाहिलं काय तिकडे जेवायला देतो नाही काम वाचाय ना फटफट स्वयंपाक करायला लागते नाश्ता करून घे बाई तू शरीर देतो का जेवायला चल चल रे बाबू लढू नये चल माझ्या संगत जेवायला देत तुले मी नाही मला पाहिजे कधी पाहिलं का मला तसं राहते पोट किती काही आहे ना किती खाले आपले तरी लेकराले आहे नाही पण त्याला हाय ना किंमत नाही दिले निरा फेकपाक करते खाते काय तो बिस्किट खात नाही म्हटलं बदमाश आहे चांगलं काढू ती मारणं बसते त्याच्यापाशी आता काम नाही करत त्याचेच संगत आता किती वेळपर्यंत सारे काम मला झोडपा लागते आता किती हे बाबाशी लढू नये मा लढू नये आपले लेकरू त्याच्याशी उडाय पण कधी लढत नाही मी पोरगी आलं ते खाऊन घेते पुई असली पुई खाऊन घेते आपले पैसे नाही मागत कधी काही नाही आपले कुठकेही खाते काही एवढे हे नाही लेकरू हे तर पट्टलाय साईड टॅमलतच राहते कधी पाहिलं का मार टॅमलते करते ना बाबू बाबू काय दी बाबूले काय नाही बस मी बात नसत्याच आणतो तुझ्यासाठी ती साजरे व माई पोरगी पण मला लेकराला भेटत नाही व त्याचा बाप नोकरीवर आहे त्याला भेटते माझ्या लेकराला भेटत आहे नाही किती चांगलं आहे माझ्या लेकरू निरातीचं पोट्ट्याला एवढं खाले सुने म्हटलं पोट्ट निरा हिला येतच राहते मी बात आणतो असं काव काव आणून टाकते बाप तर जाते नोकरीवर बुडी तर निरा बाहेरच बसते लेकरू लढते उली चौकाकवा का काही कामं माय व्हायचे म्हटलं किती वेळपर्यंत मला काम पुरते ना हे पोरग असं काव आणते म्हटलं मला आणलं बाई म्या मस्त लागते चिरी टाकली मी त्याच्यात खाय ना खाय काढून देऊ का बाई तू हुशारा किती काळजी आहे तिला माई काम कर म्हणते मोठी चांगली आहे व असं लेकरू मोठं शान आहे व माय लेकरू मग खाशील ना जातो मग मी काम करतो माझ्या स्वयंपाक वाचाय बाप्पा अजून ते बाबा येईन वावरातून स्वयंपाक केला बरं मग थकून येते बाप्पा रपकन स्वयंपाक करून टाकतो मी माझ्या लेकराची काळजी नाही आहे मागच्या माणसाला किती म्हणतो मी आणत जा म्हणून लेकरासाठी पण आणत नाही व त्याच्या लेकराला खाल भेटते ना आपल्या लेकराला खायला नाही भेटत ना मन दुखते व आपल्या लेकराला असंच खा लागते बाई भाजी सूप मूप खा लागते काही भेटत नाही व लेकराला माया देराचे मन दुखत नाही त्याच्यासाठी बिस्किटचे पुढे आणते आणू दे बाई ह्या लेकराले देऊ दे एखादा नोकरीवर आहे पण देत नाही भले कंजूस आहे बाप्पा आपण तरी एखादा आणलं तर घे बापू शौर्य कुल्फीले पैसे दिले तर मी किती वेळा घेऊन देतो कुल्फी पण काही आईस्क्रीम हे आणते ना चॉकलेट मॉकलेट देत नाही माझ्या लेकराले आपलं मन हाईच नाही ना आपण घासातला घात देतो पण त्याची मन नाही करत द्याले आपल्या लेकराले तर एकत्र आहे म्हणते बाई दे खाऊनी आली चपर तू बाई न इलय तर तू तर काहीच खात नाही ते बाई कशी खाते रप नाही तो नाही खातो सूप खात नाही त्याला आवडत नाही चांगलं तरी लागते का ते काही खाते असं देत असते का लेकराले मी पिझ्झा देतो माझ्या पोराले करून नाही बाबू मी तुला पिझ्झा करून देतो ते खाऊन येतो म्हणतो ना खाऊ नका म्हणा बात पिझ्झा आणतो मी करून असं माहित काय परिचयाच्यातलं खाजू नको मी बात आणतो करून अरे बाबू आपल्या रूम मध्ये जो खाले नाही म्हटलं तुला इथं खायचं नाही म्हणून म्हणतो रे तिले तिनं खाल्लं नाही ते येत नाही आता नाही खात असं तरी मी खातो ना मग तिला काय देत ते इकडला फाडून तिले म्हणून नाही म्हणून आली मी हे तरी लेकरू म्हणते चल म्हणून किती हलकट आहे
किती किती करशील बिचारे हलकटपणा तर कमाला इच्छे का बाई खाणं हलकटपणाची हद असते ना अशी नाही पाहिजे. हा आपण देते आपले लेकरं देते पण पाय ते लेकरू म्हणून आलं पण किती हलकट लेकरापेक्षा मन तिचं बुवार आहे म्हटलं. बापच तसं आहे ना. हा काही आणले इकत का त्याला दिलंच होय अंगूर आणले का दिले व काही असलं का दिलंच होय असं आहे त्या बाप हे पाहिजे किती हलकटली आहे. तिला वाटलं असं जर मर टाकलं असं म्हणून खाऊ नाही दिलं तशी ते हलकट ठुतऱ्याचीच आहे तशी पण पिझ्झा न तुला पोट पळते का तुला पाहिजे का पिझ्झा करून मी काय आणायला आणते बाबाला सामान मग मी तुला पिझ्झा करून देईन माझ्यासाठी छान स्वयंपाक केला आई तिचे काकुली उली सागच्या म्हणून मग ना इकडून देणं नाही होत काय हा कोणते काम असते तुले मावरच गुरु जा रे माय नवरा काही बोलत नाही तर तुम्ही मलाच बोल ना त्या समोर तुमची चालतच नाही ना माझ समोर चालते ना म्हणूनच बोलताना माझा फायदा घेतला ना तुम्ही हा पोरीची आंघोळ करून दे तुम्ही मांडत बसायच्या देत का नाही देत सांगतो तिच्या बाप्पाला सांगतो चहा नाही दिला म्हणून मांडून आज मग ना तिच्या काकुला उली साग चहा मांडून मग ना देतो ना ते देते ना मांडून तुम्हाला ते ताई आहे ना त्याला मग ना चहा मांडून सवय सागाची झाडाची मोठी ताई बरी आहे ना काम कराले हे तुला मान म्हणते हे तू मांडून बाहेर नकोच मी तुझी आंघोळ करून देतो का झाल्यावर नाही काय मी तुझी आंघोळ करून देतो काय थांबतो पर्यंत बसतो अजिबात नंबत नाही पण काम आहे बस बस करण्याला मी शोधे बशी जातो बसाले माई तशीच कामाने धंद्याची काही सुधी दे माय कोणी करते आजी माझ्यासोबत अशीच करते शोधेसोबत चांगली राहते आजी आजी नाही काही अशी करते कोणाची साजी होय शोधे बाळा मला वाटते बुडी आली जी पाहिजे बाई अरे आंघोळ करून आल्या 5-10 मिनिटं नाही जा आताच नका येऊ अजून तो आंघोळ नाही करत बरं बसतो मी इथं बाहेर नाश्ता केला नाश्ता माईने दिला का नाश्ता मला करून तुला नाश्ता पाहिजे का नाश्ता आईला करून काय मागू का आईने केला ना नाश्ता माईला मग नाश्ता जाय लवकर मी आईला सांगतो नाश्ता दे म्हणते चहा चालली ह्या बरं याले उल्लीसक माय काम व्हायचे आहे इथं बसू त्याले शोधराय व शोधया आजी आजी बटका बटका थांब रे तुझे पिल्ले 5 रे एक पिल्लू हरपला घरी मांगल लपला पोलिसाने विचारलं तू बाळ कोणाचा मी माझ्या आईचा आई गेली शेताला मी आलो शाळेला शाळेला होती सुटी तुझी माझी कट्टी त्याची मस्त वाटलं रे अर्जुन अर्जुन मला ना तुला म्हणता नाही काय तुम्हाला ते मागा ती खपक खपक दौडवता तिला म्हणता नाही तरी म्हणते की खबडक खबडक घोडवा म्हणते ना ती त्यांना म्हणते मला खबडक खबडक घोडवा ओढ्या बसले लाडवा लाडूची लाड करते कोणाची आजोबा मावशे दोन मस्त मस्त म्हटलं आजी तू म्हण बरं आता बाई कसं खबडक खबडक घोडवा गुलाब बसले लाडवा लाडूची लाड करते कोणाची आजोबा मावशे दोन आई तुला येतच नाही ते बघ किती शिकवसून त्यापेक्षा लहान असून ते बघ किती मस्त म्हणते तू तर म्हणतच नाही मला सांगतो माझ्या पोराला काही मनाचं नाही हा मी शिकवतो माझ्या पोराले बरोबर तुम्ही मनाचं नाही म्हटलं माझ्या पोराले चांगल्यासाठी म्हणतो ना त्याला आलं पाहिजे म्हणून कुठं तुमच्या नातीले माझ्या लेकराले नाही शिकवायचं मी संमत माझ्या पोराले शिकवाले रे बाबू चांगली म्हणतात तिची माय कधीच म्हणत नाही अशी हे बातच तोंड ठेसते शिकवायला चले शिकवत तिच्या नातीले माझ्या पोराले नाही शिकवा लागत माझ्या पोरगाले मी शिकवतो बरोबर येते माझ्या पोराले काय झालं का आई कसली झालं बाई आवाज आला ना म्हणून होय मला ऐकू गेलं वाटते बरोबर आल्या तीच तुला चांगलं बोलता नाही बरं कधीच चांगली बोलत नाही तू भांडणाचं बोलतं म्हटलं काही कामच नव्हतं ना याचं इकडे आम्ही पाहत होतो दोघी सासू ना पुरीनं धिंगाणा केला काय म्हणून पाहिलेली मी असं नाही तुमचं काय झालं ते मला माहित नाही तुम्ही उभारीच्या बोलू नको मी माय काम कराले थांबा आणून देतो नाश्त्याला तुमचं बघितलं पण तरी ते बोले उतरू बोलते हिच्या मायला तरी मी कधी अशीच बोलत राहतो तरी ते मला उत्तर देते पण अशी हिच्यासारखी नाही बोलत